नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता सगळ्यांसमोर अर्णवकडून प्रॉपर्टीचे पेपर्स हिसकावून घेते आणि अर्णवच्या समोरच त्या पेपरला आता आगपेटी पेटवून अगदी काडी लावून टाकत असते. त्याच वेळेला ईश्वरीकडे सगळेजण बघत राहतात. हा जो काही ईश्वरीचा अवतार असतो तो घरातल्या सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलेला आहे, त्यामुळे घरातल्यांना धक्का बसतो. आता अंजलीला देखील ईश्वरीला हे पाहून ती अगदी धक्क्यातच गेलेली असते. सगळे तिच्याकडे बघतच असतात आणि मामीला मात्र या वेळेला बराच आनंद झालेला असतो, कारण मामीला जे काही हवं होतं ते ईश्वरीनेच करून दाखवलेलं आहे. ईश्वरी आता सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स तिथेच पेटवून देते आणि ते पेपर्स अगदी आगीत जळून खाक झालेले असतात. सगळे बघतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो, "एक मिनिट मिस इंदौर, वेट वेट" असं म्हणून अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ईश्वरी काही थांबत नाही. ईश्वरी हे तिचं काम करतच राहते आणि तिचे पेपर्स जळाल्यानंतर ती ते पेपर्स आता खाली टाकून देते आणि अंजलीला मात्र हे पाहून खूप वाईट वाटतं. मनातच अंजलीच्या विचार येतो की ईश्वरीला मी ओळखण्यात चूक केली. ईश्वरी अशीच होती, पण तिचा खरा चेहरा आज माझ्यासमोर आला. अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी पण अगदी रागानेच अंजलीकडे आणि अर्णवकडे बघत असते. तेव्हा अर्णव विचारतो, "ईश्वरी, हे काय चाललंय तुझं? तू हे सगळं का केलंस? हे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घेतले होते, मग तू त्यांना का जाळलंस? का असं केलंस?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "सर, ह्याच्या मागे ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी हे सगळं केलं." तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, पण हे सगळं करण्याची तुला काय गरज होती? हे ठरलं होतं त्याप्रमाणेच घडतंय ना, मग तू असं का केलं?" तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की "सर, मी हे जे काही केलं आहे ना, ते या घराच्या भलाईसाठीच केलेलं आहे आणि मला एक गोष्ट चांगलीच माहीत आहे की हे सगळं ताई करतायत ना, ते त्यांच्या डोक्याने काहीच करत नाही आहे, मला माहिती आहे." तेव्हा आकाश म्हणतो की "दादा, मला तरी यावेळेला असंच वाटतंय की ईश्वरीचंच बरोबर आहे." मामाही म्हणत असतो की "हो, मलाही असंच वाटतंय की ईश्वरी ना यामध्ये काहीच वाईट विचार करू शकत नाही. ईश्वरी कधीही चुकू शकत नाही," असं त्यांचं मत असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो, "पण हे सगळं करणं अगोदर ठरलेलं असताना आता मध्येच हिने हे सगळं का केलं?" तेव्हा अर्णवला ती म्हणते की "हे बघा अर्णव सर, मी हे असं का केलं, कशासाठी केलं, हे एक दिवस तुम्हा सगळ्यांना समजेल आणि तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे. पण सर, किती काही झालं तरीही मी माझ्या स्वार्थासाठी हे केलेलं नाही आहे. या घराच्यासाठीच केलेलं आहे हे सगळं. या घरातले सगळे मेंबर्स तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घराच्या अशा वाटण्या व्हाव्यात असं तरी आता मला वाटत नाही आहे." तेव्हा मग अंजली म्हणते की "बघितलंस चिंटू, बघितलंस तुझी बायको कशी वागली ते? अरे, मला माहीत होतं ही अशीच असणार किंवा अशीच राहणार, पण मला माहीत नव्हतं की हिचे रंग इतक्या लवकर दाखवेल ते. इतक्या लवकरच तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. बघितलं ईश्वरी, तुला आहे ना प्रॉपर्टीचा हव्यास, म्हणूनच तर तू चिंटूला सह्या करण्यापासून थांबवलंस, बरोबर ना? तुला ही प्रॉपर्टी हवी होती. अगोदर तर मारे सांगत फिरायचीस की मला यातलं काही नको, कशाला काय, आणि आता आता मात्र तुला प्रॉपर्टीचा हव्यास सुटलाय का?" तेव्हा हे ऐकल्यावर ईश्वरी म्हणते की "ताई, अहो काय बोलताय तुम्ही हे?" आणि मग ती म्हणते की "हो, बरोबरच बोलते ना मी, कारण की हे जे काही तू वागतेस ना, त्यावरून तरी मला समजून आलं की तू ह्या प्रॉपर्टीच्या हव्यासापायी हे सगळं करते. पण अगं, तुझ्या नवऱ्याचे जे काही आहे ते तुझंच तर असणार होतं ना, मग तू कशाला हे सगळं केलंस?" तेव्हा आता अंजली म्हणते की "बघ, आता तरी अर्णव डोळे उघड तुझे, तुझी बायको बघ." तेव्हा तेव्हा ईश्वरीवर जरा आरोप व्हायला लागतात. ती मामा आणि आकाश बाजूने बोलू लागतात. मामा म्हणतो की "हे बघ, मला तरी एवढंच कळतंय अंजली, तू जे काही ईश्वरीवर आरोप लावते ना, ते खूप चुकीचे आहेत. मला मान्य आहे की तुझ्या नवऱ्यावर अनावधानाने का होईना आमच्याकडून आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, परंतु त्याचा अर्थ असा नाही ना गं की तू घरातल्यांवर त्याचा राग काढशील, घरातल्यांशी चुकीचं वागशील, असं तरी करू नकोस ना अंजली. मला तरी इतकंच कळतं की तू प्लीज या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेव आणि घरातल्यांवरची माया ममता एका बाजूला ठेव, कारण आपलं घर एक आहे. कोणा अशा एका व्यक्तीमुळे ते तुटू कधीच शकत नाही." तेव्हा मग आकाशही म्हणतो की "दी, तू तिच्याबद्दल खूप चुकीचे गैरसमज करून बसलीस, ईश्वरी तशी नाही." तेव्हा मग आता मामाला लगेचच ती बोलते की "काय मामा, तुमचं काय चाललंय? आता तुम्ही माझ्याही विरोधात बोलताय. खरं तर हे सगळं तुमच्यासाठी नाही करत आहे, स्वतःसाठी करते ती." तेव्हा मामा म्हणतो की "अगं, आमच्यासाठी तिच्यासाठी हा प्रश्नच नाही आहे, प्रश्न हा घराचा आहे आणि त्यामुळे हे सगळं थांबवलं पाहिजे. ईश्वरीचं म्हणणं बरोबर आहे." तेवढ्यात आकाश म्हणतो की "हो, बरोबर." तेव्हा लगेचच नम्रताबद्दल बोलायला अंजली पुढे येते आणि म्हणते की "मला सांग आकाश, तुलाही नम्रतानेच भरवलं आहे काय रे? म्हणजे तिनेच सांगितलेलं असेल बहिणीची बाजू घे म्हणून." तेव्हा लगेच मामा म्हणतो की "हे बघ, इथे नम्रताचा विषय काढण्याची गरज नाही अंजली.
अंजली आणि घरातलं वातावरण अगदी तापलेलंच असतं. नंतर मग ती म्हणते की अच्छा, आत्ता लक्षात आलं माझ्या. ईश्वरीला काळजी वाटत असणार ती त्या नम्रताची. नम्रता हिची बहीण घरात लग्न करून येणार ना, मग तिच्या वाट्याला काही नको का? त्यासाठीच ईश्वरीने हे सगळं डोक्याने केलं असेल, बरोबर ना ईश्वरी? हे सगळं करण्यात तर तू तशी माहेर आहेस, मला माहीत आहे. तू हे मुद्दाम करतेस सगळं. ईश्वरी म्हणते की ताई, नाही, हे बघा, जे जे काही आहे ना, ते सगळं कशाने चालतंय, का चालतंय मला चांगलंच माहिती आहे. ताई, हे सगळं तुम्ही असं वागू शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये ना हे सगळं कोणीतरी भरवून दिलं आहे आणि ते आम्हा सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की मग जर केलं मी असं, माझे प्रॉपर्टीमधला हिस्सा मागितला, तर कुठे चुकलं माझं? माझं भविष्य मलाही सुरक्षित हवं आहे ना, माझ्या बाळाचंही, त्यामुळे मी हे सगळं केलं. ईश्वरी म्हणते की पुढच्या 48 तासांमध्ये मी तुम्हाला सत्य समोर आणून दाखवेन. तेव्हा मग आता ईश्वरीने चॅलेंज दिल्याबरोबर अंजली म्हणते की ठीक आहे, तुला शोधायचं आहे ना माझ्या नवऱ्याचं सत्य. ठीक आहे, मी दिले तुला 48 तास. पुढच्या 48 तासांमध्ये तू माझ्या नवऱ्याचं सत्य काय आहे ते माझ्यासमोर आणूनच दाखव. असं आता ताईने पण हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे. त्यावेळेला घरातले सगळेजण ईश्वरीच्या बाजूने असतात. अर्णव ईश्वरीवर खूप चिडलेला असतो. अर्णव आता काहीतरी ईश्वरी बोलायला जाते तेही ऐकायला तयार नसतो. आता तो रूममध्ये रागारागाने निघून येतो. ईश्वरी पण त्याच्या मागे मागे येते. ती म्हणते की अर्णव सर, प्लीज एकदा माझं ऐकून तरी घ्या ना, मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. तो म्हणतो की व्हॉट मिस इंदोर, आता काय ऐकायचं मी तुझं, सांग ना मला. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना की ताई हे सगळं करतायत ते त्यांच्या डोक्याने नाही करत आहे, हे सगळं राकेशमुळे होतं आहे. मग आपण ही प्रॉपर्टी उगीचच राकेशच्या घशात घा घालायला द्यायची आहे. हे सगळं करणं थांबवलं पाहिजे ना, इतकंच वाटतंय मला. तेव्हा अर्णव म्हणतो की सो वॉट, पण माझ्या ताईची इच्छा होती ना तसं, मग मी ताईच्या इच्छेसाठी काहीही करायला तयार आहे. तुला माहिती आहे ना, ताईने जरी अख्खं घर घेतलं तरीही मी तिला नाही बोलणार नाही. तेव्हा ती म्हणते की सर, तुम्ही नाही बोलाल, पण उगीचच या सगळ्याचा त्रास, या सगळ्याचा भुर्दंड घरच्यांनी का भोगायचं आहे सांगा ना मला. राकेश हा असा आहे हे त्यांना अजून कळलेलं नाही आहे, पण हे सगळं त्यांनी का सहन करायचं आहे अचानकपणे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, मला कुठेही राहायला लागलं तरी चालेल मी. तेव्हा ती म्हणते की हो, तेच होणार आहे सर. राकेशच्या हातात सगळं गेलं ना की तो आपल्याला घराबाहेर देखील काढून टाकेल आणि स्वतः इथे राहील. तेव्हा तो म्हणतो की हो, मी राहू शकतो दुसरीकडे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही राहू शकता, मी पण एखाद्या छोट्याशा घरात राहू शकते, मलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्या घरचे, आजी, मामा, बाकीचे सगळे, त्यांचाही तुम्ही जरा विचार करा ना. अहो सर, त्यांच्या बाबतीत असं जर अचानकपणे घडलं तर त्याचा त्यांना किती धक्का बसेल याचा विचार करताय का तुम्ही? अहो, तुम्ही घराचं किंवा पैशांचं सगळं काही जाऊ द्या, पण हा बिझनेस तर तुम्ही तुमच्या आईच्या नावाने अगदी मेहनतीने सुरुवात केली आहे ना. तर हा राकेश हा बिझनेस तेवढ्याच इमानदारीने चालवेल पुढे, किंवा सगळं काही चांगलं ठेवेल असं वाटतंय का तुम्हाला? सर, तुम्ही बिझनेसचीही कुठूनही शून्यात सुरुवात करू शकता, मला विश्वास आहे तुमच्यावर. पण आता या क्षणाला सगळं काही वाचवणं महत्त्वाचं आहे एका नराधमाच्या तावडीत जाण्यापासून. त्यामुळे सर, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तो जो राकेश आहे ना, त्याच्या बाबतीत आपल्याला ठोस निर्णय घ्यावाच लागेल सर. हे जे काही त्याचं वागणं आहे ना, ते आपल्याला थांबवावंच लागेल, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. तुम्हाला समजतंय का सर मी काय बोलण्याचा प्रयत्न करते? पैसा आणि बाकीचं सगळं काही जाऊ द्या, पण तुमच्या आईचा नावाचा बिझनेस, त्याला जर त्याने केलं तर काय करणार आपण? आणि एक गोष्ट मला सांगा ना, जर हे सगळं त्याच्या ताब्यात आलं तर तो अंजलीताईशी कसा वागेल? चांगला वागेल असं वाटतंय का तुम्हाला? हे सगळं तो त्या प्रॉपर्टीसाठी करतोय सर, आणि ही प्रॉपर्टी त्याच्या घशात गेली तर तो अंजलीताईचेही हाल करायला कमी करणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या सर, हा जो माणूस आहे ना, हा फक्त पैशासाठी बघतोय, आणि म्हणूनच तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे माफ करू नका, किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्या हातात ही प्रॉपर्टी जाऊ देऊ नका. आपलं घर वाचवणं हे आपल्या हातात आहे ना सर. मला माहिती आहे तुम्हाला यावेळेला माझा राग आला, कारण मी स्टँड घेतला, पण हा स्टँड घेणं गरजेचं होतं. कारण की जर मी हे केलं नसतं तर मात्र तो राकेश जिंकला असता, आणि मला तसं करू द्यायचं नाही आहे. मला माझ्या घराला खिळखिळीत करायचं नाही आहे. त्या माणसाच्या हातात देऊन मला माझ्या घराची वाट लावायची नाही आहे. तेव्हा मग आता अर्णवला ईश्वरीचे मुद्दे पटायला लागतात. तो म्हणतो की पण मग आता पुढे करायचं काय? ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा तो गप्प बसलेला असतो. ईश्वरी म्हणते सर, 1 मिनिट माझ्यासोबत इकडे या. तेव्हा तो म्हणतो काय करतेस तुम्ही इंदोर? तेव्हा ती त्याला घेऊन जाते गणूबाप्पाजवळ आणि तिथेच हात ठेवून म्हणते, हे बघा, मी गणूबाप्पाच्या समोर हात ठेवून तुम्हाला सांगते, या सगळ्यामध्ये मी जे काही वागले त्यात माझा काहीही स्वार्थ नव्हता. हे सगळं मी फक्त आपल्या घरासाठी आणि अंजलीताईसाठीच केलेलं होतं.
आणि त्याच्यामुळे मला इतकंच वाटतं की हे सगळं मी जे करते ते खरंच भल्यासाठी करते. आणि ती गणूपप्पाला हात जोडून म्हणते की मला पुढचे 48 तास आहेत गणूपप्पा, त्या राकेशच्या विरोधात मला काहीतरी पुरावा सापडू दे. असा हात जोडतानाच इथे चमत्कार होतो आणि खालून वॉचमन हा अर्णवला फोन करतो की काही खाली प्रॉब्लेम झाला आहे, सर लवकर प्लीज खाली या. तेव्हा अर्णव वॉट असं म्हणून धावत धावत जातो. ईश्वरी पण त्याच्या मागे मागे जाते. नंतर मग आता अंजली ही राकेशला कॉल करते आणि राकेशला कॉल करून ती म्हणत असते की अहो तुम्ही जे बोललात ना ते खरं झालं. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे म्हणजे नक्की काय झालं. तेव्हा ती सांगते की अहो तुम्ही सांगितलं होतं ना मला की ईश्वरी ही खरंच बरोबर नाही आहे, तसंच घडलं. तुम्हाला माहिती आहे चिंटू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायला चालला होता, तेवढ्यातच ती ईश्वरी तिथे आली आणि त्या ईश्वरीने ते पेपर्स हिसकावून जाळून टाकले. त्या पेपर्सवर सह्याच करू दिल्या नाहीत. म्हणजे बघा ना किती पोचलेली आहे ती मुलगी. तेव्हा राकेश म्हणतो की जाऊ दे, ठीक आहे, एक काम करूया आपण, अशी प्रॉपर्टी नाही ना मिळाली, आपण कायदेशीर मार्गाने जाऊया असं म्हणून तो ठरवतो. नंतर इथे अर्णव खाली येतो आणि विचारतो, 1 मिनिट, कोण आहात तुम्ही आणि आतमध्ये का शिरताय. तेव्हा तो म्हणतो की दादा म्हणतात मला आणि मला जायचं आहे, आतमध्ये येऊ दे मला, समजलं. तेव्हा मग अर्णवला तो ऐकतच नसतो, आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की जाऊ दे, शिरू दे मला तुझ्या घरात, मला राडाच घालायचा आहे, मला तो राकेश नायक हवा आहे, समजलं ना. तेव्हा आता दादा ऐकायलाच तयार नसतो. अर्णव त्याला थांबवत असतो, पण दादा म्हणतो की हात सोड माझा, मला जाऊ दे. तेव्हा तो म्हणतो की तू असशील कोण, अर्णव राजे शिर्के, पण मी अजिबात ऐकणार नाही आहे, मला जाऊ दे. तेव्हा अर्णव आता तो ऐकत नाही म्हणून खूप चिडतो आणि म्हणतो की एकदा सांगून कळत नाही असं म्हणून आता तो त्याचा दादाचा हात धरतो आणि त्याचा हातच मुरगळतो. सगळी गुंड आता जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा अर्णव त्यांना बोट करून थांबवतो, 1 मिनिट तिथेच थांबायचं. तेव्हा आता दादाचा हात अर्णवने मुरगळल्यामुळे तो आता जोरजोरात ओरडत असतो की सोडा सोडा माझा हात. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता शांतपणे बोलायचं आहे की पहिले मार खायचा आहे. तेव्हा मग दादा म्हणतो की आता, आणि मग त्याचा हात दुखत असतो. वॉचमन म्हणतो की साहेब मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण हे लोक ऐकायलाच तयार नव्हते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला त्या राकेशबद्दल माहिती हवी आहे ना, ठीक आहे, मी सांगतो तुला जे काही हवं आहे ते सगळं काही सांगतो, पण तो आता या घरामध्ये नाही आहे, कळलं. आणि तो काय करतोय काय नाही हे सगळं आता मला तू सांगायचं आहेस. तेव्हा लगेचच दादा म्हणतो की मला त्याला शोधायचं आहे, माझे भरपूर पैसे खाल्लेत त्यांनी आणि तो माणूस कसा आहे ना मला सगळं चांगलंच माहिती आहे. अगोदर तो इथे बंगल्यात राहत होता, नंतर तो चाळीत गेला आणि त्या चाळीतून आता तो परत गायब झाला आहे, पण कुठे गेला आहे काहीच माहीत नाही आहे. म्हणूनच ना त्याला मी शोधतोय आणि माझे इतके पैसे खाल्लेत ना, 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे. याची टोपी त्याला कर, लोकांकडून पैसे उकळ, लफडी बाहेर करायची, हे सगळे सगळे त्याचे धंदे आहेत माहीत आहे मला. त्यामुळे त्याचे सगळे एक एक कारस्थानाची यादी माझ्याजवळ आहे, म्हणूनच मी त्याला आता शोधून त्याची वाटच लावणार आहे. तेव्हा अर्णवला लक्षात येतं की हा माणूस खूपच आपल्या कामाचा आहे. त्यामुळे अर्णव त्याला म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा आता अर्णवला तो म्हणतो की मला माहिती आहे तुमची बहीण आहे ना इथे, तिच्यासोबत लग्न झालं आहे ना, त्यांच्याबद्दलही ताईबद्दल सगळं मला माहीत आहे, मी त्यांच्या घरी जाऊन आलो आहे. तेव्हा अर्णव आता म्हणतो की ठीक आहे, चला आपण इथे बसून बोलूया असं म्हणून आता अर्णव दादासोबत मीटिंग करत असतो. अर्णवच्या लक्षात येतं की राकेशला जर ट्रॅप करायचं असेल तर हा दादा आपल्यासाठी खूप उपयोगाचा आहे. म्हणून आता वॉचमन आणि बाकीचे सगळे तिथे असतात. ईश्वरी त्यांच्यासाठी नाश्ता आणते आणि अर्णव म्हणतो की प्लीज घ्या तुम्ही. आणि हो दादा मला माहिती आहे मी तुमचा हात मुरगळला, दुखत असेल ना, ठीक आहे, एक काम करा असं म्हणून आता ईश्वरी ती क्रीम आणून देते आणि अर्णव म्हणतो की हे घ्या. त्या गुंडांना ती क्रीम देतो आणि म्हणतो की हे घ्या, दादांना लागलं असेल ना त्यांच्या हाताला नंतर क्रीम लावा, बरं वाटेल. तर अर्णव इतकीही काळजी त्या माणसाची घेतो आणि मग अर्णव म्हणतो की बरं आता पुढे बोला आणि हे आहे ते घ्या ज्यूस वगैरे, त्यांना तो तेवढीही ऑफर देतो. मग नंतर आता अर्णव बोलतो की मला त्या राकेशला ट्रॅप करायचा आहे, मलाही त्या माणसाचा पर्दाफाश सगळ्यांसमोर करायचा आहे. त्याने इतकं सगळ्यांना गुंडाळून ठेवलं ना, पण मी मगाशी तुम्हाला शांत बसवलं, घरात काही करू दिलं नाही तमाशा. याचा अर्थ असाच आहे की माझ्या घरात प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझी ताई, त्याच्यामुळे मी हे सगळं थांबवलं. पण आता मात्र मला तुम्ही मदत करायची आहे त्या राकेशबद्दल. तेव्हा दादा म्हणतो की सगळी काही मदत करायला मी तयार आहे. अर्णव दादाला म्हणत असतो की तो तुझ्याकडे राकेश नाईक म्हणून आला असेल, माझ्याकडे ॲडव्होकेट राजेश भोसले म्हणून तो राहतोय.
अशा अनेक किती ओळखी त्याने निर्माण करून ठेवल्या असतील माहीत नाही. आणि म्हणूनच त्या माणसाला मला आता सोडायचं नाही आहे. दादा म्हणतो की हे बघा साहेब, माझंही तेच म्हणणं आहे. या माणसाबद्दल मी खरंच खूप ऐकलं होतं, परंतु हा माणूस इतक्या खालच्या पातळीचा आहे. आता एक एक गोष्टी त्याच्याबद्दल समजतायत ना, तेव्हा कळतंय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आता आपल्या दोघांचं एकच मिशन असेल, ते म्हणजे राकेशचा पर्दाफाश. त्याच्यामुळे तुम्ही आता मला सांगायचं की राकेश कुठे आहे, आणि तू जेव्हा मला सगळी काही माहिती देशील तेव्हा मात्र मी समजेन की सगळं काही ओके आहे. आता राकेशला शोधायचं हे आपल्या दोघांचंही मिशन आहे. त्यामुळे मी त्याच्यासाठी तुला म्हणशील तेवढे पैसे द्यायला तयार आहे. पण काही झालं तरीही त्या राकेशच्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे सगळे पुरावे हे माझ्यासमोर आले पाहिजेत. आणि आता कुठे राकेशचं करंट स्टेटस आहे सगळं समजलं पाहिजे. तर दादा म्हणतो की आता तरी तो कुठे माहीत नाही, पण मी त्याला माणसाला त्या नरकापातून पण शोधून काढेन, कारण तो माणूस कसा आहे ते मला चांगलंच माहीत आहे. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की हा बघ, हा ब्लँक चेक आहे. हा ब्लँक चेक मी तुला देतो आणि त्यात तू किती हवे तेवढे पैसे टाक, पण राकेशच्याबद्दल मला तू मदत करायची. तेव्हा तो चेक घ्यायला जातो. अर्णव म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव, तू बँकमध्ये चेक टाकशील, पण जोपर्यंत माझी अप्रुव्हल मिळणार नाही ना, तोपर्यंत तुला चेक पास होणार नाही, लक्षात ठेव. आणि हो, मला अर्णव राजे शिर्के म्हणतात. माझ्यासोबत डबल गेम करायचं नाही, समजलं? तेव्हा दादा म्हणतो की काळजी करू नका साहेब, मी असले कामं करत असलो ना तरी इमानदारी आहे. त्यामुळे आपला पैसा म्हणजे सगळ्यात मोठा बॉस असतो. तुम्ही मला पैसा दिला, आता मी तुमच्यासोबत काम करणार, असं म्हणून दादाने आता अर्णवसोबत हातमिळवणी केलेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, आपण आता नेमकं काय करणार आहोत? तेव्हा अर्णव गप्पच असतो. त्याचबरोबर इथे आता अंजली ही आईचा फोटो हातात घेऊन रडायला लागते आणि म्हणते की आई, मला खरंच खूप वाईट वाटतंय. ईश्वरी असं वागेल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. तिच्यावर माझा खूप विश्वास होता गं. पण आज पहिल्यांदा मला घरात असं वाटतंय की राजेशशिवाय माझं या जगामध्ये कोणीच नाही आहे दुसरं. घरातले सगळेजणं माझ्या विरोधात केलेत. मी माझा हक्क मागितला तर घरातले सगळे माझ्या वाईटावर आहेत. मला खरंच याचं खूप वाईट वाटतं आई. आज असं वाटतंय की तू असली असतीस तर खरंच खूप बरं वाटलं असतं. तुझी खूप आठवण येते मला आई, असं म्हणून ती रडत असते आणि अंजलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती म्हणते की हे सगळं जे काही हिने वागली ना ईश्वरीने, त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं. तिने असं करायला नको हवं होतं, असं म्हणून ती आईच्या फोटो घेऊन रडत असते. आता अर्णव हा रूममध्ये येतो. इकडून तिकडे चालत विचार करत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणत असते की वा, खरंच मस्तच. तेव्हा अर्णव म्हणतो की काय काय बडबडतेस तू, काय झालं काय तुला? तेव्हा ती म्हणते की सर, मी ना तुम्हाला असं बघतच राहावं असं वाटतंय मला. तेव्हा तो म्हणतो की का, काय झालं आहे? मला काही, मी स्टॅच्यू आहे का म्युझियममधला? तेव्हा ती म्हणते की नाही सर, तुम्ही असं जे काही केलं आहे ना, त्यामुळे ना मी तुमची ना खूप मोठी फॅन झाली. बढिया, तुम्ही त्या दादाचा जो काही हात मुरगळलात ना, त्यामुळे मी तुमची तर आणखीनच फॅन झालेली आहे. तुमच्याकडे असं बघतच राहावं असं वाटतंय. अर्णव म्हणतो झालं तुझं, चल हो बाजूला पटकन, मला पुढचा विचार करू दे काहीतरी. ईश्वरी म्हणते की सर, मला ना एक गोष्ट डोक्यात आलेली आहे. म्हणजे आता याच्यापुढे काय करायचं नाही माझ्या डोक्यात आलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय आता करायचं आहे? ईश्वरी म्हणते की सर, मला असं वाटतं आहे की ना आपण एक काम करूया. आपण ना त्या दादाची तर मदत मागितली आहे. आपण आता एक काम करायचं, घरातल्यांना विश्वासात घ्यायचं आणि राकेशचं सगळं सत्य घरातल्यांना सांगून टाकायचं. मग बघा काय होतं राकेशचं. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं, हे सगळं जर सांगितलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात तुला कळतंय का? ईश्वरी म्हणते की हो सर, मला सगळं काही समजतंय, पण तुम्हाला कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की नको, हे सगळं असं नको. ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही निदान पहिले ऐकून तरी घ्या की माझं प्लॅनिंग काय आहे ते. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे, बोल. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आपण हे सगळं अंजलीताईच्या समोर नाही तर आपल्या बाकीच्यांना सांगायचं. हे सगळं अंजलीताईला सांगायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, हा राकेश सगळी प्रॉपर्टी हडपायला बसलाय, बरोबर? तेव्हा तो म्हणतो हो बरोबर. ईश्वरी म्हणते की जर आपण अंजलीताईंसमोर हे सगळं केलं तर त्यांना त्याचा त्रास होईल, बरोबर? तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर. मग ईश्वरी म्हणते की आपल्याला अंजलीताईची डिलिव्हरी सेफ होणं बरोबर वाटतंय ना, म्हणजे तेच आपल्याला हवं आहे ना, बरोबर ना? तेव्हा तो बरोबर, पण बोल अगं पुढे मुद्दा काय ते तर बोल, असं तो तिला बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला तेच तर सांगते ना, की जर आपण घरातल्यांना विश्वासात घेतलं तर राकेशचं सत्य त्यांना समजलं तर सगळेजण आपल्या अंजली ताईकडे देखील लक्ष ठेवतील, कारण की त्या माणसापासून ताईला वाचवणं हे आपलं पहिली गरज आहे. त्यामुळे आपण सगळ्या घरच्यांना सांगूया, म्हणजे कसं आहे ना, घरचे देखील आपल्या बाजूने होऊन जातील.
समजलं तुम्हाला? आणि जर घरच्यांना हे सगळं वेळेत नाही समजलं तर सर आपले बाराके ढर होऊन जातील. समजलं ना तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, आता माझ्या लक्षात आलं की तुला काय बोलण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, तेच म्हणते ना सर मी तुम्हाला. अगोदर तुम्ही काही माझं ऐकूनच घेत नाही, पण आत्ता तर तुम्हाला समजलं ना की माझं प्लॅनिंग एकदम बढिया असतं. बरं हे घ्या. तेव्हा तो म्हणतो की काय हे आता? ईश्वरी म्हणते की हँडशेक. अहो, आपण कुठलाही प्लॅन करतो तर मग तो एकमेकांबरोबर यशस्वी करायचा असतो, तर त्याला हँडशेकच करावं लागतं ना. मॅनर्स सर, मॅनर्स. आता मी हे तुम्हाला शिकवायचं आहे का? तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच बसतो आणि ईश्वरी मनातच म्हणते की खरंच किती खडूस माणूस आहे हा. अर्णव म्हणतो की काही बोललीस का मला तू? तेव्हा ती म्हणते नाही, तारीफ केली सर मी तुमची. आता तो तिथून निघून जातो आणि ईश्वरी मनातच म्हणते की बघितला कसला खडूस माणूस आहे, नुसतं हात मिळवू शकत नाही, पण असल्या खडूस माणसाच्या प्रेमात मी कशी काय पडले, ईश्वरी स्वतःलाच विचारत असते. नंतर इथे मामीच्या रूममध्ये सगळी चर्चा सुरू असते की बघितलं तुम्ही कोणीही तोंड उघडलं नाही, पण ती ईश्वरी किती हुशार निघाली. तिने भावा बहिणींमध्ये किती फूट पाडली बघितलं ना. म्हणजे प्रॉपर्टीचा विषय आला तेव्हा तिने भावा बहिणीचं नातं बघितलं पण नाही. मामा म्हणतो की अगं अंजली, तू काय डोक्यावर पडली आहेस का गं? मगाशी सगळ्यांसमोर तर तू ईश्वरीची बाजू घेत होतीस ना, की तिने हे जे काही केलं ते योग्यच करते म्हणून. मग आता आता काय झालं? आता तू तिच्या विरोधात बोलतेस? तेव्हा मग ती म्हणते की हो, बोलते मी, कारण की हे सगळं जे काही करते त्याच्यावरनं तुम्ही काहीतरी धडा घ्या ना. तुम्ही तिच्यासारखं का वागू शकत नाही आहे? तिने स्वतःचं तोंड उघडलं प्रॉपर्टीसाठी, मग तुम्ही का नाही केलं? तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, आम्हाला भावा बहिणींमधले वाद वाढवायचे नाही आहेत, त्याच्यामुळे आपण कोणीही यामध्ये बोलण्याची काहीच गरज नाही. तर तुमच्या भावा बहिणींमधला प्रश्न आहे तो ते बघून घेतील, त्यामुळे आपण या सगळ्याच्या मध्ये बोलण्याची काही गरज नाही. समजलं? इथे वेगळेच विचार वल्लरीच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. वल्लरी म्हणत असते की तुम्ही तर ना जरा गप्पच बसा. या सगळ्या प्रॉपर्टीवरून तुम्हाला बोलायला काहीच वाटत कसं नाही आहे? म्हणजे आपली गरज आहे ना, आपलंही भविष्य सुरक्षित राहणं जास्त गरजेचं आहे. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, ईश्वरी आहे ना, ती कधीही कोणावर अन्याय घडू देत नाही. ती आपल्या बाजूने पण बोलत होती. तेवढ्यात मग आता आकाश म्हणतो की प्लीज स्टॉप इट यार, तुम्ही दोघंही भांडणं बंद करा ना, का भांडताय तुम्ही दोघं? तेवढ्यात नम्रताचा फोन त्याला येतो आणि तो म्हणतो हां नम्रता आलोच, आणि तो बाजूला निघून जातो. मामी म्हणते बघितलं, ही मोठी बहीण अर्णवला तानावर नाचवते, छोटी बहीण, आणि तिची मोठी बहीण आपल्या आकाशला तालावर नाचवते. मामा म्हणतो की जाऊ दे, तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे, आणि तो रागाने निघून जातो. मामी म्हणते नका बोलू कोणी माझ्याशी. ईश्वरी आता जेवण ताटात वाढत असते अंजलीला देण्यासाठी. मनात म्हणते नाही, अंजली ताई माझ्याकडून आज जेवण घेणार नाहीत कारण ते चिडले असतील. आजी पण नाही आहेत घरात, मी मामीला फोन करून बोलावते. तेव्हा वल्लरीची तिथेच एकट्या रूममध्ये बसून किटकिट चालू असते, बडबड तिची चालू असते. तेवढ्यातच आता ती म्हणते की आता हिला काय झालं आहे? ती जोरात ओरडून विचारते की काय इथल्या इथे का कॉल करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते मामी प्लीज जरा किचनमध्ये या ना. ती म्हणते की किचनमध्ये कशासाठी? मग ती म्हणते की मामी अहो अंजलीताईंना जेवणाचं ताट नेऊन द्यायचं होतं, त्या माझ्या हातून घेणार नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला सांगत होते. मग आता वल्लरी म्हणते की तू काय माझ्यावरती ऑर्डर सोडतेस का इथल्या घरातल्या घरात? तेव्हा ती म्हणते की तसं नाही हो, त्या माझ्याकडून खाणार नाहीत म्हणून, आणि आजी पण नाही आहेत ना घरात, त्यांच्या गोळ्या आहेत, त्यामुळे ते पोटभर जेवल्या पाहिजेत ना, इतकं वाटतं मला. तेव्हा मामी म्हणते की राहू दे, तुझं ते सगळं तिथेच राहू दे, असं म्हणून आता ईश्वरीचा फोन ती कट करते. ईश्वरी म्हणते की आता काय करू, मी ताईला हे सगळं कसं काय देऊ? तेवढ्यातच आता समोरून ताई येत असते. ईश्वरी म्हणते एक मिनिट ताई, जरा मला काहीतरी बोलायचं आहे, प्लीज थांबा ना. तेव्हा अंजली म्हणते की काय आता? त्याचबरोबर ती म्हणते की प्लीज हे जेवण घ्या ना, मी जेवणाचं ताट वाढलेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते की तू विसरली आहेस का, आपलं भांडण झालं आहे. ईश्वरी म्हणते की ताई हे बघा, ते जे काही असेल त्याला मी भांडण मानत नाही, पण मला इतकंच कळतं आहे की लवकरात लवकर आपलं भांडण हे मिटेलच, त्यामुळे प्लीज किती काही झालं तरी तुम्ही असं शांत राहू नका. तेव्हा अंजली म्हणते की तुझी हे नाटकं माझ्यासमोर नको आहेत. ते म्हणते की ताई तुमच्या गोळ्या असतात ना. मग ईश्वरीला ती म्हणते की हे बघ, तू जे काही प्रॉपर्टीवरनं वाद ठेवलेस ना ते कंटिन्यू कर, आता पुन्हा काही मागे फिरण्याची गरज नाही. आणि हो, माझी काळजी करण्याचं नाटक करण्यापेक्षा ना माझ्या नवऱ्याच्या विरोधात 48 तास आहेत ना तुझ्याकडे, शोध त्याच्या विरोधात पुरावे, असं आता ईश्वरीला ती म्हणते. आणि मामी सगळी मजा ऐकत असते. पुढच्या भागामध्ये आता दादा हा अर्णवला फोन करतो. अर्णव विचारतो की काय सापडला का त्या राकेशचा पत्ता? तेव्हा दादा म्हणतो की हो सापडलाय, तो आहे गोव्यामध्ये एका आयटमसोबत मजा करतोय. असं ऐकल्यानंतर आता अर्णवला धक्का बसतो. तो म्हणतो की ठीक आहे, आता लवकरात लवकर मी काय सांगतो ते ऐकायचं.
आणि म्हणूनच आता अर्णवच्या प्लॅनप्रमाणे आता दादा चाललेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते अर्णवला की काय झालं अर्णव सर, कुठे राकेश? तेव्हा राकेश आता गोव्याला आहे एका मुलीसोबत. हे जेव्हा ईश्वरी ऐकते तेव्हा तिला पण हे ऐकून धक्का बसतो. त्यानंतर मग आता पुढे काय करायचं हे ईश्वरी अर्णवला विचारते. अर्णव म्हणतो की आता पूर्ण प्लॅन मी पुढचा केलेला आहे. राकेशला आता ट्रॅपमध्ये कसं अडकवायचं हे सगळं मी बघणार आहे. आणि त्याचबरोबर इथे आता राकेश हा पुण्यात तिथेच असताना गोव्याला दादा हा त्याच्या हॉटेलमध्ये जातो. आणि तेवढ्यातच तिथे इंटरकॉमवरून राकेशला फोन येतो रूममध्ये की मला जरा तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे. राकेश म्हणतो की कोण कोण भेटायला आलं आहे? तेव्हा समोरचा तो रिसेप्शनिस्ट म्हणतो की तुम्हाला कोणीतरी दादा म्हणून भेटायला आलं आहे. आता हे ऐकल्यानंतर राकेशला जबरदस्त धक्का बसलेला असतो. त्याबरोबर आता अर्णव फोन करून दादाला विचारतो की राकेश सापडला का, ट्रॅप झाला का? दादा म्हणतो की नाही ना, तो फुकणीचा पळून गेला. पण पळल कुठं, त्याला मी शोधून काढणारच, असं आता दादा अर्णवला बोलतो. आणि तो निसटला म्हटल्यावर अर्णव म्हणतो की हा राकेश निसटला नाही आहे, तर तो आपल्या ट्रॅपमध्ये सापडलेला आहे. आता पुढे अर्णव नेमकं काय करणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.